सामना सुरू करायचा आहे. विनंती असेल पंचांना मंगेश भोईर आणि रुपेश गायकर. सामना सुरू करायचा आहे. गेम ऑन, लेट्स प्ले. 2 धावांची पेनल्टी असेल ती म्हणजेच मानकिवली टीमला. गोलंदाजी मार्क होती. सज्ज होते गोलंदाज ललित. स्ट्रायकिंग गोलंदाज राजेश. नो स्ट्राईक गोलंदाज किशोर. सामना सुरू होतो. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू हलक्याने फक्त दिशा दिली आहे. खूप चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतो. गली क्षेत्रामध्ये एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. या एका धावेने श्री गणेश होतोय तो म्हणजेच मोहपाडा टीमचा. धाडसीने घेतलेला आहे. फलंदाजी स्वीकारलेली आहे. टॉस जिंकून यापुढील सामना असेल बेलवली विपक्ष आपटी बी. यापुढील सामने हे 4 षटकांचे असतील. हा सामना 5 षटकांचा असेल. पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना आपण पाहतोय. मानकिवली विपक्ष मोहपाडा. ललित मराठी गोलंदाजी मार्कोदी सज्ज होतोय. यावेळी बिगिट करतो. लॉफ्टेड हिट. क्षेत्ररक्षक आहे. जज करतात त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू जातोय मिड विकेट. सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पुढे सरके 7 धावा धावफलकावरती. एकूण 2 धावा नंतर ऍड करा द्या. आता किती एक ओव्हर नंतर करायचं. यावीस बॅटची आतलीकडे लागते. चेंडू ट्रॅव्हल होतोय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. धावसंख्या स्थगित आहे. 7 धावा धावफलकावरती आणि पेनल्टीचे 2 धावा मी ऍड करतोय. एकूण 9 धावा धावफलकावरती असतील ते म्हणजेच मोहपाडा टीमची. यावेळी बॅटची वरची गडा परंतु क्षेत्ररक्षक आहेत. फर्स्ट स्लिप मध्ये शॉट थर्डमॅनला 1 धाव कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 10 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे गोलंदाज ललित. गोलंदाजी करतोय या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, त्यानंतर षटकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर 1 धाव. 4 चेंडूंमध्ये पाहिले गेले तर 8 धावा खर्च केलेल्या आहेत. 2 धावा पेनल्टीच्या आम्ही ऍड केलेल्या आहेत. 10 धावा धावफलकावरती आहेत मोहपाडा टीमची. यावेळी पुन्हा एकदा बॅटची बाहेरची कडा. चेंडू ट्रॅव्हल होतो गली क्षेत्रामध्ये. शॉट टर्डमॅनला 1 धाव तर कंप्लीट केली. बॅकिंग चांगलं होतंय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 11 धावा धावफलकावरती राजेश आणि किशोर ही जोडी पाहायला मिळते. स्ट्रायकिंग फलंदाज किशोर. यावेळी स्लोअर फुल टॉस चेंडू आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहेत. मिडॉनला 1च धाव कंप्लीट होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती बिनबाद 12 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 12 धावा. 5 षटकांचा सामना आहे आणि पहिल्या षटकामध्ये मोहपाडा टीमने 12 धावा बनवलेल्या आहेत. रुपेश गायकर आणि मंगेश भोईर हे 2 ऑफिशियल पंच आपण पाहू शकाल. यापुढील सामना असेल बेलवली विपक्ष आपटी बी. या 2 संघांमध्ये दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना असेल. स्ट्रायकिंग फलंदाज किशोर आहे. गोलंदाजी मार्क होती येतोय हेमंत. या दुसऱ्या षटकामध्ये फुल टॉस चेंडू आपण पाहतोय. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. धावसंख्या स्थगित आहे. 12 धावा धावफलकावरती. यस पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे बिमर चेंडू चेक करण्यासाठी. नक्कीच टेक्निकल टीम देखील सज्ज आहे.
टेनिस क्रिकेट .inची मनोज, विघ्नेश आणि राकेश. यस, फेअर डिलिव्हरी आहे. नो चेंडू नाहीये, लीगल चेंडू. आणि डॉट बॉलची समाप्ती पाळामध्ये धावसंख्या स्थगित आहे. 12 धावा धावफलकावरती. हेमंत गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहे या दुसऱ्या षटकामध्ये. राऊंड विकेट. यावी चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी, बॅक टू बॅक 2 चेंडू, निर्धाव चेंडू फेकतो गोलंदाज हेमंत. धावसंख्या स्थगित आहे 12 या आकड्यावरती. मोहपाडा टीमने प्रथम टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारली होती. इन्व्हाइट केलं होतं क्षेत्ररक्षण करण्यासाठी मानकिवली या टीमला. राऊंड विकेट. यावी चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, सलगचा 3रा चेंडू. डॉट बॉल येतो या षटकामध्ये. हेमंतने खूप चांगली गोलंदाजी केली आहे या दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये ललित मराठीने 12 धावा खर्च केले होते आणि या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी करतोय. बॅटची आतली कडा घेऊन चेंडू ट्राव्हल होतोय शॉट फाईन लेगच्या दिशेने. एक धाव कंप्लीट. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 13 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे आणि या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी करतोय. इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी पाहायला मिळते या षटकामध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज राजेश ऑन स्ट्राईक. यावी चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी, स्विंग अँड मिस. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. पूर्णपणे डॉमिनेट केलं जात आहे या षटकामध्ये. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय हा गोलंदाज हेमंत. या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी करतोय. राऊंड विकेट. फुल टॉस चेंडू आपण पाहतो. फक्त दिशा दिली, गॅपमध्ये चेंडूला ढकललाय. एकदा तर कंप्लीट केली. खूप चांगले क्षेत्ररक्षण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. आणि पहिल्या 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7.00 च्या सरासरीने 14 धावा धावफलकावरती प्रथम फलंदाजी करणाऱ्या मोहपाडा या टीमची. गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्क होती राज या तिसऱ्या षटकामध्ये. राज गडगे. यावेळी अपीश खेळतायत. खूप चांगला स्ट्रोक पाहायमध्ये क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. एक धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्याचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. बॅकिंग साठी कोणी नाहीये. धावाची संधी आणि फलंदाज बाद. पहिला धक्का बसतोय मोहपाडा एरंजाड बी या टीमला. फलंदाज राजेश. बॅक टू द पवेलियन. समीर येतोय तिसऱ्या क्रमांकावरती. समीर आणि किशोर ही जोडी पाहायला मिळते.
मोहपाडा एरंजाड बी विपक्ष आपण पाहतोय मानकिवली. या दोन संघांमध्ये सामना सुरू आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे गोलंदाज राज गडगे. अप्रतिम गोलंदाज आहे मानकिवली या टीमचा. काल देखील आपण श्री गणेश मानकिवली संघाला पाहिलं या स्पर्धेमध्ये आणि आज त्यांच्याच गावातील हा दुसरा संघ आपण पाहतोय. यावेळी चांगला चेंडू आहे, सुरेख गोलंदाजी. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. धावसंख्या स्थगित आहे. 16 धावा धावफलकावरती. 1/16 अशी धावसंख्या पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी होते. ज्याप्रमाणे दुसऱ्या षटकामध्ये हेमंतने गोलंदाजी केली, इकॉनॉमिकल षटक फेकला, अवघ्या 2 धावा खर्च केल्या. त्या षटकामध्ये राज राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेस मिस्टायमिंग स्ट्रोक आहे. झेलची शक्यता असेल, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि सुरेख झेल टिपलाय. शॉट बॅकवर्ड स्क्वेअरला अंकुशने. अजून एक धक्का बसतोय. सलामीचा फलंदाज किशोर बॅक टू द पविलियन. गणेशजी गायकर साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. सलामीची दोन्ही फलंदाज बाद झालेले आहेत. 16 या धावसंख्येवरती 2 मोठे धक्के बसलेले आहेत. मोहपाडा एरंजाड बी या टीमला. गोलंदाज राज. यावेळी पुन्हा एकदा मिस्टायमिंग आहे. चेंडू पट्टू नो मॅच लँड झोन मध्ये. एक धाव तर कंप्लीट केली. खूप चांगले क्षेत्ररक्षण. जीत होते. शॉर्ट पॉइंटला एकच धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 17 धावा धावफलकावरती. 17 धावा धावफलकावरती आहेत. एकेरी दुहेरीच्या माध्यमातून धावफलक पुढे सरकताना आपण पाहतो. यावेळी मोहपाडा एरंजाड बी या टीमचं चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. एक चांगली धावसंख्या बनवावी लागेल, कारण की समोर एक मानकिवली संघ आहे. बलाढ्य संघ आपण पाहतोय. ललित मराठे यांचा मानकिवली संघ. राऊंड विकेट. यावेळी पुन्हा एकदा मिस्टायमिंग आहे. चेंडू ट्रॅव्हल तो गली क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळते. खूप चांगले क्षेत्ररक्षण जितू करतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 18 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 12 धावा बनवल्या होत्या. त्यानंतर एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धावेसाठी झगडावं लागतंय मोहपाडा एरंजाड बी या टीमला. राज. स्ट्रायकिंग फलंदाज समीर. यावेळी लाईन पाहावी लागेल. लाईन नक्कीच चुकीची आहे. मंगेश भोईर यांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. अवंत धाव मिळत्या. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 19 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी करतो गोलंदाज राज गडगे. ज्याप्रमाणे हेमंतने गोलंदाजी केली होती त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवतोय या तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज राज. राईट आर्म राऊंड विकेट. स्ट्रायकिंग फलंदाज समीर. यावेळी सुख करतोय. क्षेत्ररक्षक आहेत अंकुश आणि खूप चांगला झेल टिपलाय. शॉर्ट फाईन लेगला. फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय. समीर बॅक टू द पविलियन. प्रसाद येतोय. नवीन फलंदाज दिनेश आणि प्रसाद ही जोडी पाहायला मिळते. आघाडीचे 3 फलंदाज गमावलेले आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 19 धावा. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या पहिल्या इनिंग मधील टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली होती संगणकाने मोहपाडा एरंजाड बी या टीमच्या संगणकाने आणि तो निर्णय अंगलट आलाय, कारण की पहिल्या 3 षटकांमध्ये अवघ्या 19 धावा बनवलेल्या आहेत आणि प्रमुख 3 फलंदाज गमावलेले आहेत. एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. एक चांगली धावसंख्या सेट करावी लागेल, कारण की समोरचा संघ मानकिवली संघ आहे. या टीमची बॅटिंग लाईनअप ही खूप स्ट्रॉंग आहे. स्ट्रायकिंग फलंदाज दिनेश आहे. दिनेश आणि प्रसाद ही जोडी पाहायला मिळते.
चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाचे फलंदाज आणि गोलंदाजी मार्कवरती येतोय सेकंड स्पेल मध्ये हेमंत, ज्या हेमंतने P2च्या षटकामध्ये 2 धावा खर्च केल्या होत्या त्याच हेमंत वरती विश्वास दाखवतोय. यावेळी चांगला चेंडू रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी, डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. धावसंख्या स्थगित आहे 19 धावा धावफलकावरती. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय, एका धावेसाठी झगडावं लागतंय या मैदानावरती मोहपाडा टीमला. राऊंड विकेट हेमंत. यावेळी खूप चांगला स्ट्रोक आपण पाहतो समोरच्या दिशेने खेळत आहेत क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये ललित, खूप चांगले क्षेत्ररक्षण. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 20 धावा धावफलकावरती. वीस धावा धावफलकावरती आहेत. मोठे फटके मारावे लागतील, गिअर चेंज करावा लागेल, टॉप गिअर मध्ये फलंदाजी करावी लागेल. हेमंत पुन्हा एकदा सज्ज होत आहे राऊंड विकेटने. धावसंख्या 20 आहे. यावेळी चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय, नियंत्रित गोलंदाजी करतोय, भेदक मारा करतोय हा गोलंदाज हेमंत. धावसंख्या स्थगित आहे 20 धावा. यापुढे सामना असेल बेलवली विपक्ष आपटी बी. या दोन संघांमध्ये दोन्ही संघांकडे विनंती असेल टॉससाठी या त्वरित आमच्या मुख्य व्यासपीठावरती बेलवली आणि आपटी बी. अजून एक चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी, हेमंतची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार आले हेमंतसाठी. आतापर्यंत 1.4 षटक नक्कीच गोलंदाजी केलेली आहे. अवघ्या 3 धावा खर्च करतोय हा गोलंदाज हेमंत. 10 चेंडूंमध्ये 3 धावा खर्च करतोय आपल्या स्पेल मध्ये हा गोलंदाज हेमंत. अजून एक चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी, गुडलेन स्पोर्ट रूम बाउन्स होतोय. टेकओव्हर चेंडू आणि सरळ जाऊन यष्टरक्षक जितेच्या हातामध्ये विसवतोय. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी, 20 धावा धावफलकावरती. एका धावेसाठी संघर्ष करतोय मोहपाडा इरंजड बी संघ. यावेळी लॉफ्टेड हिट बिगिट करण्याचा प्रयत्न, मिसटायमिंग आहे, झेलची शक्यता, फलंदाज बाद, सुरेख झेल टिपलाय ललित मराठेने. अजून एक धक्का बसतोय मोहपाडा इरंजड बी टीमला. इरंजड बी संघ पूर्णपणे बॅकफूट वरती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 20 धावा. अंतिम षटकामध्ये येतोय गोलंदाज जितू. यावेळी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता, बॅटच्या आतली कडा लागून चेंडू ट्रॅव्हल होतोय.
विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती पाहायला पहिला चेंडू यावी जितून डॉट बॉल फेकलाय. धावसंख्या स्थगित आहे 20 धावा धावफलकावरती. खूपच कमकुवत धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावरती मोहपाडा एरंजाड बी या टीमची. यावेळी चांगला चेंडू सुरेख गोलंदाजी सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर खाली जातोय आणि सरळ जाऊन यष्टरक्षकाच्या हातामध्ये विसवतोय. जितेश आहेत यष्ट्यांच्या पाठीमागे मास्टर ब्रेन आपण पाहू शकाल मानकिवली या टीमचं. धावसंख्या 20 धावा. राऊंड विकेट. यावेळी बिग हिट करण्याचा प्रयत्न मिस्टायमिंग आहे. चेंडू पडतो नो मॅच लँड झोन मध्ये. एक धाव तर कंप्लीट केली आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 22 धावा धावफलकावरती. 22 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. स्लोगोरचं हे षटक हाणामारी करावी लागेल. फुल टॉस चेंडू आपण पाहतोय व्यवस्थित बॅटवरती येत नाही. स्क्वेअर द विकेट हा चेंडू गेला स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत फंबल होतोय आणि तोपर्यंत पूर्ण होते 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 24 धावा धावफलकावरती. सिंगल डबलच्या माध्यमातून बॅटिंग होतीये या मैदानावरती मोहपाडा एरंजाड बी या टीमची. धावसंख्या 24. यावीस इन स्विंगिंग यॉर्करचा वापर करतोय गोलंदाज जीतू. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. धावसंख्या स्थगित आहे 24 धावा धावफलकावरती. ललितने षटकामध्ये 10 धावा खर्च केला. त्यानंतर इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. या तिन्ही गोलंदाजांनी हेमंत राज गडगे आणि त्यानंतर जीतू इम्प्रेस करतोय. यावेळी बिग हिट करण्याचा प्रयत्न मिस्टायमिंग आहे. जेलची शक्यता आणि फलंदाज बाद. शेवटच्या चेंडूवरती मिळते यश आणि 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा धावफलकावरती आणि 25 धावांचं लक्ष ठेवलंय मोहपाडा एरंजाड बी या संघाने मानकिवली या संघासमोर. यापुढील सामना असेल बेलवली विपक्ष आपटी बी या 2 संघांमध्ये. टॉससाठी आमच्या मुख्य व्यासपीठावरती गणेश गायकर साहेबांची शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. जे पोलीस पाटील आहेत त्यांचे शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. 25 धावांचं लक्ष्य आहे. सामना 4 षटकांचा असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. यापुढील सामने हे 4 षटकांचे असतील. थँक्यू सो मच रोशन संदेव. तर जमलेल्या माझ्या तमाम लाडक्या प्रेक्षक वर्गांचं पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत.
स्पर्धा आपण पाहतोय आमदार चषक 2021 पर्व. नक्कीच हेमंतदादा भोईर यांच्या स्वप्नात साकारलेली क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आज क्रिकेटचा या स्पर्धेचा आपण पाहतोय तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसामधील हा अंतिम मॅच आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळतो. लो स्कोरिंग मॅच सामना असेल मानकिवली दलित मराठीचा संघ एका बाजूला, दुसऱ्या बाजूला मोहपाडा टीम आपल्याला पाहायला मिळते. याच बघा संघ एरंजर गाव मधील. तर प्रथम बॅटिंग केली मोहपाडा टीमने आणि बनवले फक्त 5 ओव्हरच्या मध्ये 24 धावा. तर 25 धावेचं एक छोटस लक्ष घेऊन सलामी जोडी मैदानावरती पोहोचली. मानकिवली टीमची ललित आणि दुसऱ्या बाजूला राज आपल्याला पाहायला मिळेल. शाखेरपती फलंदाज राज आपण पाहतो, तर शाखेरपती ललित आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती दिनेश येतो गोलंदाज. तर या दरम्यान दत्तात्रय भोईर यांचे देखील शुभागमन होतं आमच्या व्यासपीठावरती. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत असेल. पहिला बॉल सिंगल एकवरली जाईल. एक धाव कंप्लीट केली जाते राजच्या माध्यमातून. अकाउंट ओपन होते टीमचा. श्री गणेशा केला जातोय. लक्ष भरपूर छोट असेल. लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. फक्त 25 धावा बनवायच्या आहेत 5 ओव्हरच्या मॅच मध्ये. ललित ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा दिनेश तयार होतील. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक सुरू आहे. ओव्हर द विकेट. ललितसाठी हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट मिड ऑनचे खेळाडू बीट झाले, मात्र लॉंग ऑनला बॅकअप साठी खेळाडू उपस्थित होते. सिंगल मिळेल. ललितचं देखील खातं सिंगल ओपन होईल. धावसंख्या फलकावरती लागेल. 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 25 धावा बनवायच्या त्या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल सेकंड राऊंड मधील पहिली बिग फाईट मॅच. बेलवली विपक्ष आपटीबी. फटका चांगला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू बॉल वरती येईल. उचलेल तोपर्यंत सिंगल मिळेल राजला. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 1 ने पुढे सरकली. 3 धावा फलकावरती. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आपण पाहतोय दिनेशचा. तर देवीदास भोईर कुठे असतात आपण व्यासपीठावरती या मंचाशी संपर्क साधा आपण. देवीदास भोईर ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळले. फटका चांगला होता. यावेळेस मात्र खेळाडू बीट झाले होते. पुन्हा एकदा शॉट मिड ऑनचे बॅकअप साठी पुन्हा एकदा लॉंग ऑनचे खेळाडू आले आणि तोपर्यंत मिळेल सिंगल. सिंगल बरोबर टीम पोहोचेल 4 या धावसंख्येवरती. फटका भरपूर ताकदवर होता. ललितच्या बॅटमधून आपण पाहिला होता. नक्कीच सिंगल मिळते. 4 धावा फलकावरती. 4 चेंडू आणि 4 सिंगल आपल्याला पाहायला मिळाले. शॉकिंगला पुन्हा एकदा राज ऑन स्ट्राईक. 21 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. ओव्हर द विकेट. आता यापुढचा बॉल. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतो. फक्त ड्राईव्ह केला बॉलला. शॉट एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू बॉलला उचलेल तोपर्यंत सिंगल एकवरली जाईल. राजला आणि ललितला देखील माहिती की लक्ष भरपूर छोटस आहे, त्यामुळे अतिशय या ठिकाणी संयम राखून क्रिकेट खेळतात. मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबलला देखील हा मॅच आपण जिंकू शकतो. काही करत नाहीत अजिबात. सिंगलला पुन्हा एकदा 5 धावा फलकावरती पाहायला मिळतील. 20 धावेची आवश्यकता. अंतिम बॉल ऑन साइडला खेळले. फटका चांगला पाहायला मिळतोय. वाईट डिस्टन्सचा खेळाडू येथील बॅकअप साठी. तोपर्यंत चेंडू थांबतोय. शॉट मिड ऑन मध्ये सिंगल मिळेल. षटक समाप्त होईल पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. बॅटिंग करत असताना मानकिवली टीमची धावसंख्या 6 धावा फलकावरती. जिंकण्यासाठी गरज आहे 24 चेंडू आणि 19 धावेची डीज आहे. आपण या ठिकाणी रुपेश भोईर यांना देखील पाहू शकता. त्यानंतर स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार हेमंतदादा भोईर आपण यांना देखील पाहू शकता आमच्या टीव्ही स्क्रीन वरती आपण पाहतोय. त्यानंतर मनोज देखील आपल्याला पाहायला मिळतील आमच्या टीव्ही स्क्रीन वरती. त्यांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. भरपूर चांगलं आयोजन आपण पाहतोय. 3
दिवस आज या स्पर्धेला झाले गेले तर अर्थातच आजचा तिसरा दिवस, उद्या शेवटचा आणि अंतिम दिवस असेल या स्पर्धेचा, अर्थातच मेगा फिनाले मेगा फेस्टिवलचा दिवस. फटका यावेळेस ऑन साइडला खेळायचा होता, मात्र मिस टायमिंग होतोय. शॉट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक होते, झेल डीपला जाईल आणि इथून संपतोय तो ललितचा खेळ. विकेटचं पतन होतं, पहिला धक्का लागतो तो म्हणजे बॅटिंग करणाऱ्या मानकिवली या टीमला. 19 धावेची आवश्यकता अजूनही मॅच जिंकण्यासाठी. फलंदाज बाद. तर ललित बाद झाले. नवीन फलंदाज हेमंत जातात मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज राज येतील. 6 धावा फलकावरती आहेत. गोलंदाज तयार प्रसाद. डिफेन्स क्रिकेट यस, पुन्हा एकदा धावाची संधी असेल, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. बॅकअपला खेळाडू देखील उपस्थित असेल. भरपूर वेगाने ही सिंगल एकवटली जाईल. राजच्या माध्यमातून धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 7 धावा फलकावरती. विजयासाठी गरज आहे 18 धावेची. हेमंत आले तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग साठी. साकिंगला पाहायला मिळतील हेमंत. पॉवर पिच सहित दुसरं षटक सुरू आहे. प्रसाद पुन्हा एकदा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट नाव. हा ट्रेकर होता, यावेळेस मात्र बॅकफुट वरती गेले, स्वतःला हवेमध्ये थोडासा फ्लाय केला. शेवटच्या मोमेंटला बॅटचा पेस ओपन केला आणि चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हेमंतच्या बॅट मधून हा पहिला चौकार. पुढे सरकली. स्कोर 11 धावा फलकावरती पाहायला मिळतील. प्रसाद तयार पुन्हा एकदा. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला, मिस टायमिंग होतोय. टॉप एज लागते, जेलची संधी होती आणि जेल ड्रॉप होते. जेलचं रूपांतर एका धावे नव्हे. हेमंत मिळेल पहिलं जीवदान. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 12 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे आपण पाहतोय. प्रसादचा एकूण बॉल झाले, त्या ओव्हर मधील 4 बॉल फेकले गेलेत आणि 6 धावा खर्च करतो. 1 विकेट्स त्याच्यामध्ये प्राप्त केली गोलंदाज प्रसादनं. आता स्ट्रायकिंगला फलंदाज राज असतील, सलामीवीर. 12 धावा फलकावरती ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू सरळ या स्क्रीनच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग हिट, षटकार. फलंदाज राजच्या बॅट मध्ये. आता जिंकण्यासाठी फक्त 7 धावेची आवश्यकता असेल. अंतिम चेंडू या षटकातील शिल्लक. खोलबट टप्प्याचा बॉल भरपूर वेगानं फेकला गेला. बॅटम पॅडच्या मधून निघून जातोय. शेवटचा बॉल होईल डॉट. षटक समाप्त होईल. या ठिकाणी दुसऱ्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम पोहोचली 18 या धावसंख्येवरती. आता गरज आहे येणारे 18 चेंडू आणि फक्त 7 धावेची. स्पीड अप करा, शतक लावून घ्या. यस, डिझाईन. जे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 7 धावेची आवश्यकता. गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये दिनेश येतो पुन्हा एकदा. स्ट्रायकिंगला फलंदाज हेमंत ऑन स्ट्राईक. मॅच या ठिकाणी पूर्णपणे मजबूत आहे, ते आपण पाहतोय. बॅटिंग करण्याचा संघ अर्थातच मानकिवली या टीमच्या बाजूला, कारण की सुरुवातीला बॅटिंग केली मोहपाडा टीमनं. कमकुवत धावसंख्या 24 धावा बनवल्या होत्या. 2 स्कोरिंग मॅच. ब्लॉकर मध्ये हाफ चेंडूला फेकला होता. स्ट्रॉंग अपील, यस इट इज आउट. लेग बिफोरची अपील केली आणि पंचांनी ती स्वीकारली. फलंदाज हेमंत बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे.
नवीन फलंदाज रोहित येतो मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती बॅटिंग साठी 17 चेंडू आणि फक्त 7 धावेची आवश्यकता. दिनेश पहिल्या बॉलवरती या ठिकाणी सफलता प्राप्त करतो. या तिसऱ्या षटकामध्ये 18 धावा फलकावरती 2 गडी बाद ही स्थिती पाहायला मिळते मानकरी टीमची. फोर्थ विकेट. डिफेन्स क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळेस देखील पॅडवरती चेंडू आदळला होता. लाईन बाहेर निघत होती. पंच दर्शवत असताना नॉट आउटचा इशारा आणि लेग बायचा देखील इशाराला. सिंगल मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 19 धावा फलकावरती जिंकण्यासाठी फक्त 16 चेंडू आणि आता 6 धावेची आवश्यकता. नेक्स्ट मॅच बिग फाईट असेल. सेकंड राऊंड मधील पहिली बिग फाईट मॅच बेलवली विपक्ष आपटीबी यांच्यामध्ये तो सामना आपल्याला पाहायला मिळेल. बॉटमॅनचा चांगला वापर केला. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये फील्ड केली जाईल. एक धाव कंप्लीट. शतक्षक पोहोचते तोपर्यंत दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल. धावसंख्या 2 ने पुढे सगळी 21. 21 धावा फलकावरती जिंकण्यासाठी आता गरज आहे फक्त आणि फक्त 4 धावेची. तयार गोलंदाज दिनेश. ट्रॅकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. राज ऑन स्ट्राइक. फोर्थ विकेट. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. फुटवर्कचा थोडासा वापर केला होता. डिफेन्स क्रिकेट खेळतात फक्त ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर भरपूर वेगानं निघून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे फक्त 4 धावेची आवश्यकता. 14 चेंडू असतील. गती कमी केली होती सुरुवातीला आपण पाहिला आणि आता देखील हा डॉट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळेल. वन्स अगेन दुसऱ्यांदा हा येतोय डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 13 बॉल 4 धावेची आवश्यकता. दिनेश यार पुढचा बॉल. पुढे येऊन खेळले. फटका चांगला. यावेळेस मात्र पॉइंटचा खेळाडू जज करेल. सिंगल एकवटली जाईल आणि 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 22 धावा फलकावरती जिंकण्यासाठी गरज आहे आता येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी फक्त 3 धावेची आवश्यकता. स्पीड अप करा. क्षेत्रक्षण लगेच लावून घ्या. डिझेल. अप्रतिम धून डीजे मास्टरच्या माध्यमातून आई एकविरायचं संगीत. तर 3 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी फक्त. डिफेन्स क्रिकेट पुन्हा एकदा फक्त सिंगल मिळालेल्या बॉलवरती आणि जिंकण्यासाठी आता 2 धावेची आवश्यकता असेल या मॅच मध्ये. धावसंख्या फलकावरती 23 धावा. विजयासाठी फक्त 2 धावेची आवश्यकता. येणाऱ्या 11 चेंडू मध्ये लो स्कोरिंग हा मॅच होता. थोडीशी बोरिंग मॅच पाहायला मिळते. सिंगल डबलच्या माध्यमातून मॅच संपवण्याचा प्रयत्न. समोर खेळण्याचा प्रयत्न केला. इथून ऑन साइडला लॉंगनला खेळाडू उपस्थित. एकदा कंप्लीट आणि अजून एकदा हवे असेल विजयासाठी. स्कोर लेवल झाला. स्कोर बराबर झाला. 10 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. फोर्थ विकेट.
उलटा चेंडू फटका चांगला. यस, मॅच आपल्या स्टाईल फिनिश केली आहे आणि इथून मॅच समाप्त. मॅच जिंकला तो म्हणजेच मानकुली या टीमनं. अभिनंदन करेल टीमचा. हार्ड लक या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल आभार व्यक्त करेल मोहपाडा या टीमचा. लाईन अप करा, शेक हँड करा. जातो आम्ही मॅन ऑफ द मॅच करे डीजे.